नमस्कार. आपण आपले माईक अनम्यूट करू शकता. नारायण सर, तुम्ही तुमचा कॅमेरा चालू करू शकता. नारायण सर, कॅमेरा चालू करू शकता तुम्ही. नमस्कार, मी विक्रम अडसूळ, राज्य संयोजक ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र, पंचायत कृतीशील शिक्षक महाराष्ट्र. मागील दिनांक 8 जून पासून आपण, माझा आवाज सर्वांना येतोय ना? हा, येतो. मागील 8 तारखेपासून आपण शिक्षण संवाद 2.0 एज्युटॉक 2.0 सुरू केलेला आहे. आणि त्यातीलच मागील आपण स्वर्गवासी कल्पना महाडिक कविकट्टा भाग 1 आपण मागच्या आठवड्यामध्ये घेतला होता. कल्पना महाडिक ह्या ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र म्हणजे एटीएमच्या एक कृतीशील उपक्रमशील शिक्षिका होत्या आणि त्या आपल्या समूहाच्या ऍक्टिव्ह सदस्यही होत्या. परंतु तिच्या अकाली मृत्यूमुळे आपण मागील 3 वर्षापासून आपल्या शिक्षण संमेलनामध्ये नियमित कविकट्टा आयोजित करत असतो. परंतु यावर्षी आपण कोविड-19 मुळे शिक्षण संमेलन घेऊ शकलो नाही आणि त्यामुळे आपण जो शिक्षण संवाद एज्युटॉक सुरू केला होता त्यातूनच सर्व आपल्या समूहातील सदस्य, सर्व जिल्हा संयोजक यांच्या विनंतीनुसार आपण स्वर्गवासी कल्पना महाडिक कविकट्टा ऑनलाईन घ्यायचं ठरवलं आणि त्याचा आजचा हा दुसरा भाग. या कविकट्ट्यामध्ये आज आपणा समोर विविध जिल्ह्यातून ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्रचे सदस्य असलेले, परंतु आपल्या एका वेगळ्या कलेमध्ये, लेखन शैलीमध्ये पारंगत असलेले वेगवेगळे मान्यवर आपणा समोर आज तुमच्याशी संवाद साधायला, तुमच्याशी कविता सादर करायला या ठिकाणी येत आहेत. कविता हा असा घटक आहे की जो कवी समजू शकतो आणि ऐकणारा श्रोता वर्ग हा त्यासाठी रसिक असावा लागतो. मला जास्त कविता समजत नाहीत, ऐकायला मला थोडस छान वाटतं, म्हणून आजचं या कविकट्ट्यामध्ये सर्व कवी, त्याचबरोबर आजच्या निवेदिका एटीएम पुण्याच्या सदस्य, एटीएम महाराष्ट्राच्या सदस्य रोहिणी लोखंडे या करणार आहेत. तर मी रोहिणी लोखंडे यांना अशी विनंती करतो की आपण आजचा कविकट्टा स्वर्गवासी कल्पना महाडिक कविकट्टा भाग 2 सुरू करावा. माईक मी करतो. सर्वांना नमस्कार. मी सौ रोहिणी राजेंद्र लोखंडे, कृतीशील शिक्षक महाराष्ट्र आणि निशंक इंडिया यांच्या वतीने स्वर्गीय कल्पनाताई महाडिक कविकट्टा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. आपण बघतो की आपला जो हा एटीएम समूह आहे, म्हणजे सध्या कोरोनाचं किती संकट आहे तरी सुद्धा या संकट काळामध्ये आपला एटीएम समूह हा एक आशेचा किरण आहे. त्याच्याविषयी 2 ओळी म्हणावेसे वाटतात की भय व्याकुळ करते तरीही हिम्मत धरून उभा आहे, भय व्याकुळ करते तरीही हिम्मत धरून उभा आहे, अंधार घालविण्यासाठी एक दिवा पुरेसा आहे. तर असा हा दिवा आपल्याला एटीएम समूहाच्या रूपाने मिळालेला आहे आणि म्हणूनच आज 1 महिन्याच्याही पुढे शिक्षण संवाद चालू आहे. आणि शिवाय ज्ञान तर देतोच, पण त्याच्याबरोबर थोडं रंजनही करण्यासाठी म्हणून कविकट्ट्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मागच्या पहिल्या कविकट्ट्याला आपला अतिशय उदंड प्रतिसाद लाभला आणि म्हणून आम्ही पुन्हा एकदा आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे कविकट्टा भाग 2. तसं म्हटलं तर जसं आपण बघतो की वसंत ऋतूशिवाय वनाला शोभा येत नाही, तसं रसिक श्रोत्यांशिवायही या कार्यक्रमाला शोभा नाही. आपल्या या रसिक श्रोत्यांविषयी मला 2 ओळी म्हणाव्याशा वाटतात. जाणून घेणारा असेल तर सांगण्याला अर्थ आहे, जाणून घेणारा असेल तर सांगण्याला अर्थ आहे, नाहीतर खडकावर श्रावणधारा व्यर्थ आहे, श्रावणधारा व्यर्थ आहे. असे हे मी मागच्या पहिल्या भागालाही बघितलं की उदंड प्रतिसाद आणि आपले रसिक श्रोत्यांनी खूप दाद दिली होती कार्यक्रमाला. आजचाही कार्यक्रम तेवढाच भव्यदिव्य आणि तेवढाच छान असा होणार आहे. जसं आता मान्सूनच्या आगमनाच्या काळात पावसाच्या सरी आपण अनुभवतोय, तसंच आज कवितांच्या सरी तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे.
आणि म्हणून आपण आता सुरू करूया कवी कट्टा भाग 2. आपल्या इथे व्यासपीठावर जे मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्या बाबतीत मला म्हणावं असं वाटतं की जे न देखे रवी ते देखे कवी. म्हणजे सूर्य तर फक्त या जगताचं बाह्य रूपच बघू शकतो, परंतु या जगताच्या अंतर्मनातले जे भावभावनांचे कंगोरे आहेत ते फक्त एक कवीच अनुभवू शकतो आणि ते त्याच्या मनाला हृदयाच्या तळाशी कुठेतरी भिडतं आणि मग ते शब्दरूपात उमटतं. तर असे हे प्रतिभावंत कवी की ज्यांच्या या हृदयातून वेगवेगळ्या भावभावनांच्या साधनांवर आधारित त्यांनी जे कविता केलेल्या आहेत असे हे प्रसिद्ध कवी आज आपल्या इथे उपस्थित आहेत. तर सुरुवातीला आज आपल्याकडे 5 कवी आहेत. त्याच्यापैकी सुरुवातीला आपण जाऊया रोहिणीकडे. माझेच नाव करी आहे आणि अतिशय छान कविता लिहिते. रोहिणी, तुझं या व्यासपीठावर स्वागत. तर रोहिणीचा मी सुरुवातीला रोहिणी मी तुझा पहिले आपल्या श्रोत्यांना परिचय करून देते. तर श्रीमती रोहिणी बागुल सोनवणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भऊर, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. आणि हिचं वैशिष्ट्य म्हणजे 2016-17 मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श पुरस्कार तुला प्राप्त झालेला आहे. त्याबद्दल तुझे अभिनंदन. आणि सर्वात प्रथम मला जाणून घ्यावं असं वाटतं की एक आदर्श शिक्षिका तर तू आहेसच, मग हा कवितांचा प्रवास कसा तुझ्या बाबतीत घडला याच्याविषयी आम्हाला थोडक्यात सांग. कविता म्हणजे मी म्हणेल की अगदी अशी उत्स्फूर्त भावना असते. अगदी म्हणायचं असं की आषाढातले जे मेघ जसे मनामध्ये आधी विचारांची गर्दी करून येतात आणि सर अलगत ओघळते आणि ती सर अलगत ओघळावी तशा मनातल्या ज्या भावना असतात त्या शब्द बनून कागदावरती बरसू लागतात आणि मग विचार आणि शब्द यांचा गुंता वाढत जातो आणि तो गुंता सोडवता सोडवता कधी आपली एक ब्रह्मानंदाची टाळी लागते आणि मग विचारांचे अनेक हिंदोडे तयार होतात आणि त्या हिंदोळ्यावरती दोलायमान होताना मनाची अवस्था अतिशय कशी वर्णन करावी ते समजत नाही आणि मग हळूहळू त्या शब्दांना त्या भावांना अर्थ येऊ लागतो आणि ती कविता शब्दा वाटे पुढे येऊ लागते. माझी कविता म्हटल्या तर मी फारसं काही प्रकाशित होण्यासाठी लिहित नाही. कविता मी माझ्यासाठी लिहिते, मला स्वतःला व्यक्त होण्यासाठी मी लिहित असते. आणि मला अतिशय म्हणजे जे खुणावतात विषय, पहिल्यांदा पाऊस मला खूप आवडतो. प्राजक्त आणि श्री या 3 विषयांवरती मला लिहायला आणि व्यक्त व्हायला खूप आवडतं. छान. पण आज बघा, आज 15 जून आहे आणि आज आपल्या प्रत्येक शिक्षकाच्या मनामध्ये एक हुरहुर आहे की अरे शाळा यावर्षी काही सुरू नाही. त्या मुलांची, त्या चिमुकल्यांची आपल्याला आठवण येते. शाळा सुरू झाल्यावर जेव्हा पहिलं पाऊल या शाळेमध्ये पडतं तेव्हा आपल्या मनामध्ये ज्या भावना दाटून येतात यावर आधारित तुझी एक खूप छान कविता आहे, पहिले पाऊल. तर मला वाटतं ती कविता तू आता इथे सादर करावी. हो, पहिलं पाऊल ही कविता माझीच एक विद्यार्थिनी, माझ्याकडे मागच्या वर्षी पहिलीचा वर्ग होता आणि त्या पहिलीच्या वर्गातली एक विद्यार्थिनी होती आणि ती कविता लिहिताना ती माझ्या डोळ्यासमोरच होती. हेडफोन सोडून बोलू शकता. अगदी खूप गरीब घराण्यातली आहे ती. अतिशय परिस्थिती कौटुंबिक म्हणाल, आर्थिक म्हणाल, अतिशय प्रचंड विवंचना तिच्यामध्ये. हेडफोन खाली सोडून बोलू शकता आपण. ओके. अगदी तिच्या विवंचना, कौटुंबिक आणि आर्थिक विवंचनेतून मी जेव्हा तिला घ्यायला जाई तेव्हा तिची शाळेची ती तयारी, ते मला बघून फार अस्वस्थ होई मी. आणि तिची डोळ्यातली जी चमक होती ती नेहमी तिचे डोळे अगदी मला काही सांगतायत जणू असं वाटत होतं. आणि मग तिच्याकडे पाहूनच ही मला पहिले पाऊल ही कविता सुचली. ती आता मी तुमच्या समोर सादर करते. हो, नक्कीच. पहिले पाऊल. बुजऱ्या डोळ्यांनी ती शाळेत येई, बुजऱ्या डोळ्यांनी ती शाळेत येई, पाऊल पहिले आज माझे शाळेत बाई, पाऊल पहिले आज माझे शाळेत बाई. स्वप्न उद्याचे फुटक्या आरशात पाहिले, स्वप्न उद्याचे फुटक्या आरशात पाहिले, फाटक्या पिशवीत ज्ञान अनुभवाचे साठले, फाटक्या पिशवीत ज्ञान अनुभवाचे साठले. चमक डोळ्यातील तिच्या मज खुनवत राही, चमक डोळ्यातील तिच्या मज खुनवत राही, पाऊल पहिले आज माझे शाळेत बाई, पाऊल पहिले आज माझे शाळेत बाई. ज्ञान तुझे नि माझे, ज्ञान तुझे नि माझे एक रूप होई, ज्ञान तुझे नि माझे एक रूप होई, कधी मी शिकवी तुला तर कधी होतेस तू माझी ज्ञानाई,
शिक्षण अनुभवाचे नि पुस्तकाचे एक सोहळा होई. शिक्षण अनुभवाचे नि पुस्तकाचे एक सोहळा होई. पाऊल पहिले आज माझे शाळेत बाई. पाऊल पहिले माझे आज शाळेत बाई. लग बगिनी येते अधिकारीही, लग बगिनी येते अधिकारीही, म्हणती बाई आना टाचन वही. कुठे आहे ती प्रगतीची नोंद वही, कुठे आहे प्रगतीची नोंद वही. मापनाची पट्टी अशी मज उमजत नाही, मापनाची पट्टी अशी मज उमजत नाही. पाऊल पहिले आज माझे शाळेत बाई. पाऊल पहिले आज माझे शाळेत बाई. जरी वाचता लिहिता तीज न येई, जरी वाचता लिहिता तीज न येई. का पाहिली नाही कुणी तिची खेळातलीच पळाई, का पाहिली नाही कुणी तिची खेळातलीच पळाई. शिक्का अप्रगतचा कसा लावू तिच्या डोई, शिक्का अप्रगतचा कसा लावू तिच्या डोई. पाऊल पहिले आज माझे शाळेत बाई. पाऊल पहिले आज माझे शाळेत बाई. जगण्याची रोजच असे तिची लढाई, जगण्याची रोजच असे तिची लढाई. निरागस डोळ्यातील चलते निबराई, निरागस डोळ्यातील चलते निबराई. शिकणे व्हावे असे की, शिकणे व्हावे असे की, कोवळीक जगण्यातली पुन्हा परतून येई. कोवळीक जगण्यातली पुन्हा परतून येई. पाऊल पहिले आज माझे शाळेत बाई. पाऊल पहिले आज माझे शाळेत बाई. मस्त, खूप सुंदर. छान, खूप सुंदर कविता केली. धन्यवाद रोहिणी. धन्यवाद ताई. आता आपण श्री माधव सरांकडे येऊया. दे धक्का फेम. धन्यवाद. माधव सर, आपले या कवी कट्ट्यामध्ये सहर्ष स्वागत आहे. माधव सर, मी सुरुवातीला आपल्या सर्वांना परिचय करून देते. श्री माधव सुक्रिया गुरव यांचं शिक्षण झालेलं आहे BA BEd. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणेचे भिवंडी तालुका ग्रामीणचे हे अध्यक्ष स्थान भूषवलेले आहे त्यांनी. त्यानंतर कवाड तालुका भिवंडी येथील चिदघन स्वामी वाचन मंदिर याचे अध्यक्ष स्थान भूषवलेले आहे. तसेच आगरी समाजसेवा प्रतिष्ठान आणि DICPD ठाणे यांच्या मार्फत विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरवलेले आहे. यांचं एक कविता संग्रह प्रकाशित आहे, तो म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण आणि सारे काही. तर माधव सरांना मी आता विनंती करते की तुमच्या कविताचा प्रवास कसा झाला सर? कविताचा प्रवास म्हणजे सुरुवातीपासून पहिला? हो, पहिला. अच्छा. म्हणजे कविता लेखन करणं मला हे 8वी पासूनच मला आवड होती. आजही माझ्याकडे जुन्या वह्या अशा आहेत की त्यात काहीतरी 2-2, 4-4 ओळी ह्या कवितेच्या स्वरूपात लिहिलेल्या आहेत. त्या कधी आठवण की मी चालतो. आणि त्याच्यात मी कॉलेजच्या जीवनात पण कविता लिहित होतो. मधल्या कालखंडात नोकरीनंतर कविता लेखनाला ब्रेक म्हटला होता आणि त्याला पुन्हा म्हणजे खास करून आता 2 वर्षापूर्वी जसा ATMशी संपर्क आला तेव्हापासून म्हटलं तर चालेल की काहीतरी वेगळं आपल्या शिक्षक जीवनात लोक करतात. त्यात मग ATMच्या विक्रमचा परिचय झाला आणि त्याच्यातून ते म्हटलं की तुमची जी कला असेल कोणतीही असो ती तुम्ही कुठे येऊन सादर करू शकता आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये. तर त्याच्यामुळे मला आणखी लेखनाला थोडा हुरूप आला आणि मला त्या 2 वर्षामध्ये मी अनेक कविता पुन्हा लिहिल्या आहेत. पूर्वी फार लिहिलेल्या आहेत, पण या 2 वर्षात मला वाटतं जेवढ्या कविता आतामध्ये लिहिलेल्या नव्हत्या तेवढ्या कविता या 2 वर्षात मी लिहिलेल्या आहेत. होय, अरे वा, छान सर. सर, कोरोनाच्या काळात सध्या बघा आपल्या शाळांचं म्हणजे अनेक प्रश्न उद्भवलेले आहेत, पण आपल्या शिक्षकांच्या बाबतीत महत्वाची समस्या म्हणजे शिक्षणाचा. आणि आज 15 जून पासून शासनाने डिक्लेअर केले की ऑनलाईन शिक्षण हे सुरू झालेले, शाळा नाही पण शिक्षण आहे. तर या शिक्षणाच्या वर म्हणजे या प्रश्नावर प्रकाश टाकणारी आपली एक कविता आहे, तर ती कविता आता आपण इथे सादर करावी अशी मी आपल्याला विनंती करते. धन्यवाद मॅडम. 2 दिवसापूर्वीच विक्रमचा मेसेज आला की सर कविता संमेलन घेतो आपण आणि 2 कविता तुमच्या तयार ठेवा. आता कविता संमेलन म्हटलं की मला काय म्हणतात परिस्थिती अपडेट कविता लिहिणं माझा म्हणजे आवड आहे. मला ती त्या प्रसंगावर आजच्या काळात म्हणजे आता म्हणतो मी ज्या ज्या कार्यक्रमात गेलोय त्या कार्यक्रमात शक्यतो त्या वेळेच्या प्रसंगावर कविता मी लिहून सादर केलेल्या आहेत. आणि म्हणून मग मी विचार केला की कविता कशी लिहावी आणि मग म्हणून आपलं हे करोनाचं जे महामारीचं हे चालू आहे, जे जगावर आलेली जी आपत्ती, त्या संदर्भात आणि आपल्या शिक्षणाचा संबंध जोडून मग मी अशी कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. या कवितेतून जर कोणाच्या भावना दुखावल्या जात असेल तर त्याबद्दल मी प्रथम म्हणजे माफी मागतो की आपल्या शिक्षक
पेशा संबंधी याच्यात काही उल्लेख आलेले आहेत की जे असं मला वाटतं की ते काय एखाद्या कोणाला वाटतं की ते चुकीचे पण असू शकतात, पण माझ्या मनाला, कवीच्या मनाला भावलेले आहेत त्या भावना मी त्या शब्दांनी तिथं व्यक्त केल्या आहेत. त्यासाठी मी आधी माफी मागतो. आणि हे सर्व जे काय आपलं जे हे बाड आहे, हे बाड विक्रमदासारख्या टेक्नो माणसामुळे चाललेलं आहे महाराष्ट्रभर, हे जगात, देशात. कारण आपण टेक्नोमध्ये, मी आता म्हटलं ते चिखलात पाऊल ठेवतो पहिले, तसं आम्ही टेक्नोमध्ये या वर्षात उतरलोय. तसं विक्रमदादा फार पुढे गेलाय. त्यासाठी कवितेमध्ये विक्रमदासाठी एक ओळ मी टाकलेलीच आहे. अरे वा. तर आणि म्हणून मी आता पुढे कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे करोनापायी शिक्षणाचं रोनाधोना. करोनापायी शिक्षणाचं रोनाधोना. दुनियेत आलंय महामारीचं संकट. दुनियेत आलंय महामारीचं संकट, म्हणे नाव काय त्याचे तर करोना. दुनियेत आलंय महामारीचं संकट, म्हणे नाव काय त्याचं तर करोना. ते तर सांगत नाही तुम कुछ करोना. ते तर सांगत नाही तुम कुछ करोना. पण महिनेच महिने झाले बाबा. महिनेच महिने झाले बाबा. अजून किती करणार त्याच्याच नावाने रोनाधोना. अजून किती करणार त्याच्याच नावाने रोनाधोना. क्या बात आहे. ते खरंच आहे जहाल म्हणजे करोना. ते खरंच आहे जहाल, म्हणून बचावासाठी घरातच राहाल. ते तर सर्वांसाठी ठीकच आहे. ते तर खरंच आहे जहाल, म्हणून बचावासाठी घरातच राहाल. ते तर सर्वांसाठी ठीकच आहे. पण आपल्याला थांबून चालणार नाही. पण आपल्याला थांबून चालणार नाही. घरात बसून का होईना, मवाली नाही तर मवाळ बनून. मवाली नाही तर मवाळ बनून शिक्षण गंगा प्रवाहित ठेवावी लागणार आहे. शिक्षण गंगा प्रवाहित ठेवावी लागणार आहे. त्यासाठी प्रत्येकाला मंत्र मारून तंत्रज्ञानाची टेक्निक शिकावी लागणार आहे. त्यासाठी प्रत्येकाला मंत्र मारून तंत्रज्ञानाची टेक्निक शिकावी लागणार आहे. आणि विक्रमदादा सारखी टेक्नोमध्ये टेकाटेकी करून, म्हणजे टेकाटेकी म्हणजे काय ते कुठे आपलं, आपण तर आता फक्त काय झालं की झूमवर आता आपल्याला माहित पडलंय, दादा झूमच्या जगामध्ये झूम करतात. विक्रमदा सारखी टेक्नोमध्ये टेकाटेकी करून विद्यार्थ्यांना आपल्या ऑनलाईन वर शिक्षण गंगाच्या प्रवाहात वाहत ठेवावं लागणार आहे. शिक्षण गंगेच्या प्रवाहात वाहत ठेवावे लागणार आहे. लॉकडाऊन मध्येही शासन आपल्याला घर बसल्या देत आहे राशन. म्हणून चालणार नाही गुंडाळून शिक्षणाचं भाषण आणि भाषण. म्हणून चालणार नाही गुंडाळून शिक्षणाचं भाषण आणि भाषण. म्हणजे भांडण. विद्यार्थी हेच आपले, त्यातच विद्यार्थी हेच आपले दैवत असताना उपासमारीची वेळ येऊ नये आपल्यावर. त्यातच विद्यार्थी हेच आपले दैवत असताना उपासमारीची वेळ येऊ नये आपल्यावर. म्हणून विद्यार्थ्यांची उपासना आपल्याला करावीच लागणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांची उपासना आपल्याला करावीच लागणार आहे. शेवटचं कडवं आणि आजच्या दिवसावर आहे. जसे कालच्या दिवसावर लिहिलं होतं त्याच्यात आज मला आजचा आपला कार्यक्रम आजची ओळ थोडस ऍडजस्ट करायला लागली. आज सुट्टी आहे संपत शाळा सुरू होत आहेत. आज सुट्टी आहे संपत शाळा सुरू होत आहेत. म्हणून सरकार आपल्यावर खात नाही खार. आज सुट्टी आहे संपत शाळा सुरू होत आहेत म्हणून सरकार आपल्यावर खात नाही खार. तर शेवेत सरकारचं आपण जे खातो, त्यासाठी आपण सारेच म्हणतो आम्ही मुख्यालयी राहतो. म्हणून सरकार म्हणतं आज नाही उद्या तरी. मुख्यालयी हजर राहतोच का रे बाबा. धन्यवाद. छान सर. खूप सुंदर वास्तव वर्णन आणि शीघ्र कवी पण खूप छान वास्तव आपण आपल्या या कवितेमधून मांडलेला आहे. यानंतर मी आता वळणार आहे श्री नरेंद्र सर यांच्याकडे. नमस्कार नरेंद्र सर. नमस्कार. आपल्या या कविकट्ट्यामध्ये सहर्ष स्वागत आहे. खूप खूप आभार. नरेंद्र सर आवाज येतो ना? हो येतोय सर, एकदम स्पष्ट येतो. नरेंद्र सरांचं सुरुवातीला मी आपल्याला परिचय करून देते. श्री नरेंद्र गुरुदास कन्नाके हे सहाय्यक शिक्षक आहेत. नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेगाव, भुज, वरोरा, चंद्रपूर या ठिकाणी ते सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. यांचं शिक्षण आहे MA BEd. पुरस्कार यांना 2019 साली महाराष्ट्र राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. अभिनंदन सर. त्यानंतर गार्गी या लघु चित्रपटाचं 2018 साली आपण निर्माता आहात, म्हणजे या चित्रपटाचं आपण निर्माण केलं, त्याबद्दलही अभिनंदन. त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. आणि मला एक प्रश्न पडला की नीरजा काव्य प्रकाराचं निर्मिती तुम्ही केलेली आहे, तर नीरजा काव्य प्रकाराविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हो अगदी बरोबर.
आणि श्वास हा निर्जा ओके. काव्यसंग्रह आपला प्रकाशित आहे. तर सुरुवातीला आम्हाला निर्जा काव्य प्रकाशित. प्रकाराविषयी सांगा. तर काव्यामध्ये भरपूर प्रकार आहेत. प्रामुख्याने चारोळी आहे, गझल आहे, ओवी आहे आणि हायकू पण आहे. पण हेच काव्य आपण का लिहायचे? हो. आपण काही वेगळी जर रचना केली आणि कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थ जर रसिका पुढे, साहित्याका पुढे जर जात असेल तर मला वाटतं ते योग्य होईल. आणि असंच 12 फेब्रुवारी 2017 लिखाण करत असताना ती निर्जा काव्याची निर्मिती झाली. हे निर्जा काव्य म्हणजे माझ्या मुलीचं, दुसऱ्या लहान मुलीचं नाव आहे. निर्जा म्हणजे हो का? प्रेम. हा, आणि ते या साहित्यावर असेच प्रेम करत राहावं जो कोणी काव्य लिहितो ते. मग हे निर्जा काव्य कसं आहे तर फक्त 12 शब्द आणि 6 ओळी. म्हणजे पहिली जी ओळ आहे त्यामध्ये 3 शब्द, दुसरी ओळ आहे त्याच्यामध्ये 2 शब्द, पहिली ओळ आहे त्याच्यामध्ये 1 शब्द, चौथी ओळ आहे त्याच्यामध्ये 1 शब्द, पाचवी ओळ आहे त्याच्यामध्ये 2 शब्द आणि 6वी ओळ आहे तिथे 3 शब्द. म्हणजे 3, 2, 1 आणि 1, 2, 3 अशा प्रकारचे 12 शब्दामध्ये ती निर्जा आणि त्याला डमरू आकार प्राप्त होतो. पहिली ओळ आणि 6वी ओळ याला यमक साधला आहे. असं कुठेही प्रकारात दिसत नाही, पहिली ओळ आणि 6वी ओळ. तर एक निर्जा पहिलं घेतो, मग ती चालेल ना? सर आता आपण कविता घेऊया. अच्छा. तुम्ही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित जे आता तुम्ही कविता म्हणजे लिहिलेली आहे ती ऐकायला आम्हाला आवडेल. हो. तर मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही ती कविता सादर कराल. हो, माझ्या कवितेचं शीर्षक आहे सावित्रीने शिकवले. आवाज येतो ना? मातीच्या पाठीवर सावित्रीने शिकविले, मातीच्या पाठीवर सावित्रीने शिकविले ज्ञानाचे हे धडे स्त्रियांनी गिरविले. मातीच्या पाठीवर सावित्रीने शिकविले. मुलींची शाळा पहिली भिडेवाड्यात भरली, मुलींची शाळा पहिली भिडेवाड्यात भरली. चिखल शेन माती अंगावर झेलत गेली, मातीच्या पाठीवर सावित्रीने शिकविले. शिकणाऱ्या काही मुली धाडसाचे काम केले, शिकणाऱ्या काही मुली धाडसाचे काम केले. त्यागून चूल मूल अज्ञान दूर केले, मातीच्या पाठीवर सावित्रीने शिकविले. या उच्च नीच जाती आव्हान प्रगतीसाठी, या उच्च नीच जाती आव्हान प्रगतीसाठी स्त्रियांच्या शिक्षणाची ही क्रांती ज्योत पेटली, मातीच्या पाठीवर सावित्रीने शिकविले. विधवा स्त्रियांसाठी निस्वार्थ सेवा केली, विधवा स्त्रियांसाठी निस्वार्थ सेवा केली. अनाथ मुलांना राहण्याची सोय केली, मातीच्या पाठीवर सावित्रीने शिकविले. विषमता समाजाची गरज एकतेची, विषमता समाजाची गरज एकतेची. जुनी सतीची चाल कायमची बंद केली, मातीच्या पाठीवर सावित्रीने शिकविले. शेवटचं, सत्यशोधक समाजाने अन्याय दूर केले, सत्यशोधक समाजाने अन्याय दूर केले. ज्योतिबाचे अधुरे काम पूर्ण सावित्रीने केले, ज्योतीचे अधुरे काम पूर्ण सावित्रीने केले, मातीच्या पाठीवर सावित्रीने शिकवले. ज्ञानाचे हे धडे, ज्ञानाचे हे धडे स्त्रियांनी गिरविले,
मातीच्या पाठीवर सावित्रीने शिकविले, सावित्रीने शिकविले, सावित्रीने शिकविले. धन्यवाद. छान गायन केलं सर. छान, खूप धन्यवाद मस्त सर. सर. खूपच छान. पूर्ण सावित्रीचा अख्खा जीवनपट जो आहे, जीवन कार्य आहे, जे एका कवितेतून त्यांनी उभं केलंय. हो, आणि किती थोडक्यात पण आशय घन अगदी. हो, अगदीच खूपच सुंदर. यानंतर आपण एक अतिशय प्रसिद्ध कवी यांचा मी आधी परिचय करून देते आणि मग आपण एक त्यांच्या बाबतीत एक सरप्राईज आहे ते ऐकणार आहोत. तर यानंतर मी येणार आहे प्रसिद्ध कवी श्री हनुमंत येवले सर. सर आपले सहर्ष स्वागत या ठिकाणी. थँक्यू. सरांचं व्यवसायाने शिक्षक असून BA DED आहे. लोकजागर बहुउद्देशीय प्रतिष्ठान राशीन यांचे ते अध्यक्ष आहेत. त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषद कर्जत शाखा याचेही ते अध्यक्ष आहेत. यांची प्रकाशित पुस्तके आहेत मुकामार. मुकामार हे एक सरप्राईज आहे, ते पण आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर नसत्या उचापती हे वात्रटिका संग्रह प्रसिद्ध आहे. मी शिवबाचा मावळा हा काव्य संग्रह प्रकाशित आहे. नाचू कीर्तनाचे रंगी हे संत साहित्यावर आधारित लेखन त्यांचे प्रसिद्ध आहे. वाटा प्रबोधनाच्या लेख, कविता आणि गीते त्यांची प्रसिद्ध आहेत. आणि संपादित काव्य संग्रह फळ्यामागच्या कविता हा प्रकाशित आहे. सरांचं वैशिष्ट्य म्हणजे सरांचे पोवाडे प्रसिद्ध आहेत. महात्मा फुले यांच्यावर आधारित याआधी कोणीही पोवाडा लिहिला नव्हता, परंतु येवले सरांचा पहिला हा पोवाडा आहे. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर पोवाडा लिहिलेला आहे. आणि सरांचं खास वैशिष्ट्य म्हणजे सरांनी चित्रपटांसाठी गीत लेखन केलेलं आहे. चालू द्या तुमचं, त्यानंतर भगवान बाबा एक विचार, कठडा आणि चला जाऊ पंढरीला. म्हणजे आम्हा माळकऱ्यांसाठी तर अतिशय हा म्हणजे चांगला योग आहे की त्या याचा एक व्हिडिओ अल्बम सुद्धा आपण केलेला आहे सर. आणि सरांचं किशोर मासिकामधून सुद्धा आपल्या कविता आणि कथालेखन प्रसिद्ध आहे. मला खूप आनंद होते की या ठिकाणी अशी एक दिग्गज व्यक्ती आपल्याला लाभलेली आहे. आणि सरांचे चित्रपट साठी त्यांनी जी गीतं लिहिली त्यातलं एक गीत आता आपण ऐकणार आहोत. मी विक्रमदादा यांना विनंती करते की त्यांनी ते गीत आता इथे लावावं आणि मग आपण सरांकडून कविता ऐकू. आवाज हॅलो विक्रम दादा, आवाज येत नाहीये. मला वाटतं तोपर्यंत आपण कविता घ्यावी. हॅलो येवले सर. हा बोला. हा, तर आताच मी आपला हा म्हणजे आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटते की ह्या शिखरापर्यंतचा हा आपला प्रवास हा आम्हाला थोडक्यात फक्त उलगडून दाखवा, तोपर्यंत तिथे आवाज होतोय. ठीक आहे, बोलू का? चालू आहे व्हिडिओ. हा व्हिडिओ चालू आहे, त्याचा आवाज आल्यावर आपण थांबू. आवाज येत नाही, बोला तुमचं. ठीक आहे. वास्तविक पाहता कवितेच्या प्रवासाबद्दल थोडंसं सांगायचं झालं तर अगदी 11वी-12वीला सर आपला आवाज येत नाही. हा येवले सर, आपला आवाज येत नाहीये सर. हॅलो. हा आता बोला. आवाजाचा प्रॉब्लेम होतोय. हॅलो. विक्रम सरांनी म्यूट केलाय आवाज माझा. हो का?
नाही नाही, आता येत होता आवाज. बोलताय का? इंटरनेट चेंज करावं लागेल ना, मग इंटरनेट बदलून घेऊ का लगेच? येवले सर बोलताय का तुम्ही? आवाज बघा. स्वाती, तुझा आवाज येतोय का? ओके. हा, येवले सर, हो. आपण पुन्हा बघूया ठीक की आहे. आपल्या कवितेचा प्रवास. मुळात मला कविता वाचनाची ही आवड नव्हती. हो अगदी का? 10वी झाल्यानंतर 11वी 12वी मध्ये हिंदी विषय घेतला, मराठी विषय मी घेतलेला नव्हता. हा. परंतु डीएड ला गेल्यानंतर कविता लेखनाला सुरुवात झाली आणि तसा रात्रीच झालेला कवी आहे. मुळात बरेचसे कवी जे आहेत त्या कवींचा जो इतिहास आहे किंवा त्यांची कविता जी फुलली उमलली असं म्हणतात, तो काळ कॉलेजचा असतो. अगदी माझंही ते झालं. एका रात्रीमध्ये कवी झालो, प्रेमावरची पहिली कविता लिहिली. परंतु त्यानंतर विचारांच्या कक्षा, जाणीवांच्या कक्षा रुंदावत गेल्या आणि त्या रुंदावत गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या समाज भावना मांडणाऱ्या कविता मी लिहिल्या. कवितेबद्दल जर सांगायचं झालं तर फक्त मी एवढं म्हणल, शब्दांच्या गर्भात अंकुरते माझी कविता, शब्दांच्या गर्भात अंकुरते माझी कविता, शब्दांच्या गर्भात साकारते माझी कविता. वा वा. सहजपणे उमलते कळी समान फुलते, सहजपणे उमलते कळी समान फुलते, हलते डुलते बोलते काळजाला खोलते, हलते डुलते बोलते काळजाला खोलते, आनंदाची नौका आकारते माझी कविता, शब्दांच्या गर्भात साकारते. म्हणजे जनरली सगळ्यांचं कविता लेखनाचा जो प्रवास असतो प्रत्येकाचा वेगवेगळा असला तरी मनातल्या ज्या भावना आहेत त्या प्रकट करण्याचं माध्यम म्हणजे कविता आहे. आणि त्या माध्यमातून मी 1998 सालापासून कविता लिहित आलो आणि लिहित असताना असाच तो प्रवास अगदी चित्रपटाला गीत लिहिण्यापर्यंत झाला. सर, मग लावणी प्रकार सुद्धा तुम्ही कसं काय लिहिला? म्हणजे मुळात काय, मी खेडेगावात राहणारा माणूस आहे आणि चित्रपटाचे निर्माते मुंबईचे राजेश जाधव म्हणून आहेत, दिग्दर्शक आहेत ते. त्यांनी मला सहज संपर्क झाला, मला बोलले मला एक चित्रपट करायचा आहे, चालू द्या तुमचं, आणि त्या चित्रपटासाठी तुम्ही ऍटम सॉन्ग लिहिताल का? आता मी ऍटम सॉन्ग ऐकलेली, लिहिलेलं तर कधी नाही, परंतु त्यांना सांगितलं की मी प्रयत्न करतो. मी पहिलं ऍटम सॉन्ग म्हणून लिहिलं, त्यांनी रिजेक्ट केलं. दुसरं लिहिलं, तिसरं लिहिलं. ते म्हणले सर हे ऍटम सॉन्ग व्हाय नाही. आता मला काय ती भानगड एवढी समजना, पण खेडेगावात राहत होतो त्यामुळं अधूनमधून तमाशे वगैरे बघायचो. तमाशामध्ये ती महाराष्ट्राची लोककला लावणीच्या माध्यमातून जपलेली आणि माझ्यावर तो प्रभाव असल्यामुळं मी ऍटम सॉन्ग लिहिता लिहिता त्याची लावणी व्हायची. आणि मग 3-4 असे लावण्या मी लिहिल्यानंतर राजे जाधव साहेबांनी सांगितलं की सर माझ्या चित्रपटामध्ये लावणी नव्हती, परंतु तुम्ही लिहिलेली लावणी एवढी सुंदर आहे, मी माझ्या चित्रपटामध्ये लावणी ऍड करतो. आणि मग सरांनी ती लावणी त्या चित्रपटामध्ये घेतलेली आहे. आता विक्रम सरांना रेंज आल्यानंतर ते आपण पाहूयात. सर, मग आता तुमची जी हुंदक्याचा भार म्हणून कविता आहे ती आता सादर करा प्लीज. मुळात ही स्त्रियांविषयीची कविता आहे. हो. ओल लाकूड चुलीला जळ धुपत धुपत, जन्म गेला धुरामती चुली मोरत्या खपत, अशी स्त्रियांची अवस्था होती. परंतु सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्या शिक्षण क्रांतीमुळे आज स्त्रिया शिक्षण घेत आहेत. आणि या स्त्रिया शिक्षण घेत असताना, शिक्षण घेत आहेत, वेगवेगळी पदं मिळवत आहेत, तरी नाईलाजानं म्हणावंसं वाटतं, बायको पदावर बसली चाले नवऱ्याचे स्वतंत्र, बायको पदावर बसली चाले नवऱ्याचे स्वतंत्र, सांगा सावित्रीच्या लेकी कधी होणार स्वतंत्र. म्हणजे अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. काळ बदलला, शिक्षण मिळालं आणि बदलत्या काळामध्ये स्त्रिया बदलल्या, स्त्रियांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भराऱ्या जरी घेतल्या असल्या तरी अजूनही त्यांच्याकडे स्त्री म्हणून पाहिलं जातं. त्यांचा जो हुंदक्यांचा बहार आहे तो हुंदक्यांचा बहार अजूनही जाणून घेतला जातो.
आणि त्यावर आधारित लिहिलेली ही माझी कविता आहे कुंदक्यांचा बहार. आता माझा आवाज चांगला नाही, परंतु ते गाऊन सादर करण्याचा प्रयत्न करतो, समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे सर. आता सोसवना झाला तिला हुंदक्यांचा भार, आता सोसवना झाला तिला हुंदक्याचा भार, होतो चहू बाजूनी का पुन्हा पुन्हा हा प्रहार, टाकीची रडून सार पायाखाली तीच स्वत्व, टाकीची रडून सार पायाखाली तीच स्वत्व, मानी भोग वस्तू तिला नाही ठेविल महत्व, देवी तिला भोगुनी दावितो आम्ही आमुच पौरुष, तिला भोगुनी दावितो आम्ही आमुच पौरुष, छळ तिचा ठाई ठाई तरी कशी राहे कुश, देवी देवता मानून देतो तिला मोठेपणा, देवी देवता मानून देतो तिला मोठेपणा, हिन लेखुनी दावितो आमुचाच खोटेपणा, शील चारित्र्य जपाव म्हणे स्त्रियांनीच नीट, शील चारित्र्य जपाव म्हणे स्त्रियांनीच नीट, आम्ही पुरुष म्हणून घेतो त्यातूनही सुट, पुरोगामित्वाच सोंग आम्ही वठवितो छान, पुरोगामित्वाच सोंग आम्ही वठवितो छान, तिच्या मुक्तीचाही मिळ बघा नालाच मान, टाकू कापून या साऱ्या अहंकारी आज नसा, टाकू कापून या साऱ्या अहंकारी आज नसा, नर नारी भेदाचा तो चला पुसूया र ठसा. आणि शेवटच्या कडव्यामध्ये म्हटलंय, तिला घेऊ द्या भरारी तिचं फुलू द्या कर्तृत्व, तिला घेऊ द्या भरारी तिचं फुलू द्या कर्तृत्व, सामर्थ्यानं करील ती साऱ्या जगाचं नेतृत्व, सामर्थ्यानं करील ती साऱ्या जगाचं नेतृत्व, साऱ्या जगाचं नेतृत्व. धन्यवाद. खूप छान सर, धन्यवाद येवले सर. स्त्रियांविषयी अतिशय खूप छान भावना आपण आपल्या कवितेमध्ये मांडलेल्या आहेत. यानंतर सत्य भावना आहेत त्या. हो सत्य. यानंतर स्वाती गवई. स्वाती, आवाज येतोय ना? स्वाती आहे का आता? स्वाती ठीक आहे. आपण तोपर्यंत रोहिणी, तुझी जी दुसरी कविता आहे चिमणी पाखरं, मला तर ती कविता आता तू सादर करावी अशी मी तुला विनंती करते. माझ्या कवितेचं नाव आहे चिमण पाखरू. ही कविता जेव्हा समाजात आपण बघतो की आता स्त्रियांवरती होणारे अत्याचार इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेत, आणि ते अत्याचार होत असताना वाईट इतकं वाटतं की अगदी कोवळा जीव सुद्धा त्यातून सुटत नाही. आणि जेव्हा कोवळ्या जीवाच्या वाट्याला हे भोग येतात तेव्हा मन खूप अस्वस्थ होतं, खूप वाईट वाटतं तेव्हा. आणि त्या कोवळ्या जीवाचे स्वप्न, त्याचं आयुष्य अगदी उद्ध्वस्त करून टाकणारे हे अत्याचार असतात. आणि ह्या त्या कोवळ्या जीवाच्या ज्या यातना आहेत त्या मी माझ्या या कवितेतून चिमण पाखरू या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलाय. त्या यातना कवितेत मावतील इतक्या लहान नाहीत त्या, त्याच्यासाठी शब्द खूप अपुरे आहेत. त्या यातना मोजता येणार नाही एवढ्या आहेत त्या. मी सादर करते माझी कविता चिमण पाखरू.
चिवचिवाट चिमण्या चोचीचा आज पुन्हा स्तब्ध झाला. चिवचिवाट चिमण्या चोचीचा आज पुन्हा स्तब्ध झाला. कुण्या सापानं पुन्हा एकदा चिमण्या पिलावर घावा घातला. पुन्हा एकदा होत ते, म्हणजे वारंवार ही घटना नेहमी होत असते. पुन्हा एकदा कुण्या सापानं पुन्हा एकदा चिमण्या पिलावर घावा घातला. अजून नव्हते पंख फुटले, अजून नव्हते पंख फुटले. चोच इवलीशी अंग कोवळे, चोच इवलीशी अंग कोवळे. परी यातील काही न कळे विखारी त्या नजरेला, पर यातील काही ना कळे विखारी त्या नजरेला. कुण्या सापाने पुन्हा एकदा चिमण्या पिलावर घावा घातला. पिलू घाबरले, पिलू घाबरले घुसमटले. दुष्ट सापाने कुस करले, पिलू घाबरले घुसमटले. दुष्ट सापाने कुस करले. जीव तो कोवळा वेदनेने विव्हळला, जीव तो कोवळा वेदनेने विव्हळला. कुण्या सापाने पुन्हा एकदा चिमण्या पिलावर घावा घातला. क्रूर त्याच्या हास्याने थरथरले, क्रूर त्याच्या हास्याने थरथरले. इवले हृदय भयाने फडफडले, इवले हृदय भयाने फडफडले. मिटले पिलाने डोळे, मिटले पिलाने डोळे. थकला देह तो इवला. कुण्या सापानं पुन्हा एकदा चिमण्या पिलावर घाला घातला. पाहिले होते रे पिलाने स्वप्न उज्ज्वल उद्याचे, पाहिले होते रे पिलाने स्वप्न उज्ज्वल उद्याचे. जाईन निर्मळ स्वच्छ आभाळात स्वच्छंदी विहाराला, जाईन निर्मळ स्वच्छ आभाळात स्वच्छंदी विहाराला. कुण्या सापानं पुन्हा एकदा चिमण्या पिलावर घावा घातला. विषारी श्वासाच्या त्या दर्पाने पिलू इवले गुदमरले, विषारी श्वासाच्या त्या दर्पाने पिलू इवले गुदमरले. का उमलण्या आधीच चुरगाळले नाजूकशा त्या कळीला, का उमलण्या आधीच चुरगाळले नाजूकशा त्या कळीला. कुण्या सापाने पुन्हा एकदा चिमण्या पिलावर घावा घातला. आणि मग मी काय केलं, हे सगळं घडल्यानंतर मी काय केलं. हळहळून अश्रू एकवार मी ढाळले, हळहळून अश्रू एकवार मी ढाळले. न्याय मिळाया तिला दिवे मेणबत्तीचे लावले, न्याय मिळाया तिला दिवे मेणबत्तीचे लावले. श्रद्धांजली वाहून विसरलो तिला, श्रद्धांजली वाहून विसरलो तिला. आणि ते विसरल्यानंतर काय झालं पुन्हा. कुण्या सापानं पुन्हा एकदा चिमण्या पिलावर घावा घातला, कुण्या सापानं पुन्हा एकदा चिमण्या पिलावर घावा घातला. खूप छान रोहिणी. म्हणजे ही वास्तव परिस्थिती आहे. आपण फक्त मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहतो, याच्या पलीकडे आपण काहीच करत नाही. स्वाती, तुझे या कविकट्ट्यावर स्वागत आहे. स्वातीचा मी आता थोडक्यात परिचय करून देते. जीवन गौरव राज्य पुरस्कार स्वाती तुला प्राप्त झालेला आहे, त्याबद्दल तुझे अभिनंदन. स्वाती भगवान गवई पवार असं पूर्ण नाव आहे. रयतेचा वाली तसेच इतर वर्तमानपत्रातून तुझ्या अनेक कविता प्रकाशित झालेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे औरंगाबाद डाएटच्या वार्षिक अंकात विद्यार्थ्यांच्याही कविता प्रकाशित झाल्या. म्हणजे तू स्वतः बरोबर मुलांनाही घडवतेस चांगलं, या प्रकारे छान त्यांचा छंद जोपासतीये. तर तुझ्या कवितेमध्ये एक आर्तभाव असतो, तर तो आर्तभाव तुझ्या या कोंडमारा कवितेतून आम्हाला जाणून घ्यायचा आहे. आपण असं करूया, थोडासा वेळेचा अभाव असल्यामुळे आपण थोडीशी चर्चा कमी, कारण तुमच्या कविता जास्तीत जास्त या रसिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. तर कोंडमारा कवितेविषयी तू थोडक्यात आम्हाला सांगून तुझी कविता सादर कराल. नमस्कार सर्वांना. खरं म्हणजे कवितेचा प्रवास असा की मी लिहिते कमी, अनुभवते जास्त, आणि ज्या अनुभवलेल्या भावना असतात त्या शब्दात फक्त व्यक्त होतात आणि तेवढ्या मांडण्याचा प्रयत्न करत असते. कोंडमारा ही कविता म्हणजे आता सद्यस्थिती कोविड-19 सध्या सुरू आहे आणि सगळीकडे कोविड-19 ने होणाऱ्या मृत्यूंपेक्षा मानसिक मृत्यू जास्त होताना दिसत आहे. ती म्हणजे कोविडची भीती आणि त्यापासून एकमेकांपासून पाळलेले डिस्टन्स, ते म्हणजे फिजिकल असेल किंवा सोशल असेल, त्याच्यावर ही कविता आहे. थांबव रे विधात्या, थांबव रे विधात्या आता छळ सारा. त्या विधात्याला एक केविल आणि अर्थ हाक आहे. थांबव रे विधात्या आता हा छळ सारा. किती छळशील अजून या पामराला, किती छळशील अजून या पामराला. झाली असेल माझी चूक भयंकर. मानव म्हणून आपण खूप चुका केल्यात खरोखर.
झाले असेल माझी चूक भयंकर, पण तू तर निरंकार निरामय, मग एक माफी देऊन संपव ना सारं. असह्य झालंय जगणं माझं, असह्य झालंय जगणं माझं, किती दिवस असं कोंडून राहायचं, किती दिवस असं कोंडून राहायचं, किती सोसायचं, किती सोसायचं हे अंतर जीव घेणं, आतल्या आत स्कंदन करणारे मौन, आतल्या आत स्कंदन करणारे मौन, आणि भावनांचा हा कोंड मारा. बोलण्याची तरी दिली असतीस मुभा, बोलण्याची तरी दिली असतीस मुभा, पण सील लागले तिथेही. मास्क घातलाय आपण म्हणून, पण तिथेही लागले सील तिथेही. ना भेट घडे देहाला, ना ओलावा भावनेला, ना भेट घडे देहाला, ना ओलावा भावनेला. वाटतंय हृदयच होतील सील आता, वाटतंय हृदयच होतील सील आता. होईल बंदी प्रेमाला कायमची, आणि उसवेल विण कायमची. त्याआधी एकदा तू येऊन जा, होईल सगळं पहिल्यासारखं. असा एक दिलासा देऊन जा. येशील ना, येशील ना, एकदा येऊन पहा तरी, एकदा येऊन पहा तरी. मी जगते कशी, बाहेर मोकळं आकाश, मात्र घरात मी एकटी. खायला उठतात भिंती मला, खायला उठतात भिंती मला. दार खिडक्या बंद, रस्तेही बंदच. सील केलीत हृदयही सगळ्यांनी. सोशल डिस्टन्सिंगच्या, फिजिकल डिस्टन्सिंगच्या नावाखाली वाळीत टाकलं असंच वाटतंय, वाळीत टाकलं असंच माजतंय. अरे सावली घेणं तर सोडच, सावली घेणं तर सोडच माझी, पण नजरही मिळवायला घाबरतात लोक. एखाद्या शापितासारखी रात्रंदिवस भटकते आत्म्यासारखी जिवंतपणे, भटकते आत्म्यासारखी जिवंतपणे. नसेल जमत तर एका क्षणात संपव मला, नसेल जमत ना तर एका क्षणात संपव मला. हे विधात्या एका क्षणात संपव मला. सर्वांनी मला घाबरून हेटाळण्यापेक्षा मी हे आयुष्यच टाळलेलं बरं ना, मी हे आयुष्यच टाळलेलं बरं ना. असा विचार करण्याची वेळ कुणावरच येऊ देऊ नका. जगणं म्हणजे श्वास घेणं हे नसून तर एकमेकातली माया, ममता, प्रेम हे म्हणजे जगणं आहे. या माया, ममता आणि प्रेमाचा धरा आपण निरंतर वाहत ठेवूया, कारण आपल्याला कोरोनाशी लढायचंय, कोरोनाग्रस्तांशी नाही. धन्यवाद. खूप छान, खूप छान. बरोबर आहे. आपल्याला कोरोनाशी लढायचंय, कोरोनाग्रस्तांशी नाही. यानंतर मी येते माधव सरांकडे. माधव सर, आता आपण थेट आपल्या कवितेकडे जाऊया, काही न बोलता. आपली व्हॉट्सअप आणि माणूस ही कविता आपण सादर करावी अशी मी विनंती करते. ओके, धन्यवाद. कवितेचं नाव आहे, प्रस्तावना नको आहे ना आता, काय नाही. नको, आता आपण थेट कविता सादर. ओके, कवितेचं नाव आहे व्हॉट्सअप आणि माणूस. या व्हॉट्सअपने साऱ्यांची वाट लावले, या व्हॉट्सअपने साऱ्यांची वाट लावले. नको त्याला नको त्या गोष्टींचे आणि उपद्व्यापांचे वेळ लावले, नको त्याला नको त्या गोष्टींचे आणि उपद्व्यापांचे वेळ लावले. आवाज येतोय ना माझा? हो, येतोय, व्यवस्थित येतोय. ओके. हा माणूस सकाळी उठून टॉयलेटला न बसता व्हॉट्सअपवर बसतो. हा माणूस सकाळी उठून टॉयलेटला न बसता व्हॉट्सअपवर बसतो आणि तब्येतीसाठी व्यायामाची वेळ व्हॉट्सअपवर घालवतो, तब्येतीसाठी व्यायामाची वेळ व्हॉट्सअपवर घालवतो. एखादा कामाचा मेसेज पाहण्यास हा माणूस तासनतास व्हॉट्सअपवर बसतो, एखाद्या कामाचा मेसेज पाहण्यास तासनतास व्हॉट्सअपवर बसतो आणि मध्येच येणाऱ्या आपल्याच माणसांवर नाहक विनाकारण खेकतो, मध्येच येणाऱ्या आपल्याच माणसांवर नाहक विनाकारण खेकतो. 5 मिनिटात आवर. हा माणूस व्हॉट्सअपला सेटअप करण्यास तयार नाही, हा माणूस व्हॉट्सअपला सेटअप करण्यास तयार नाही, पण आपल्याच बायकापोरांना सेटअप करायचे सोडत नाही, आपल्याच बायकापोरांना सेटअप करायचे सोडत नाही. दिवसभरात व्हॉट्सअप न पाहिल्यास याला चैन पडत नाही, दिवसभरात व्हॉट्सअप न पाहिल्यास याला चैन पडत नाही. पण दिवसभरात स्वतःसाठी किती वेळ दिला याचा जरा विचार करत नाही, स्वतःसाठी किती वेळ दिला याचा जरा विचार करत नाही. काळाची एक गरज म्हणून माणसाने वापरावं व्हॉट्सअप, काळाची एक गरज म्हणून माणसाने वापरावं व्हॉट्सअप, पण वेळच्या वेळी वापरून वेळीच करावं त्याला शटअप, त्याला वेळीच करावं शटअप. तंत्रज्ञानाचे ज्ञान बनले आहे साऱ्यांचे जीवन, तंत्रज्ञानाचे ज्ञान बनले आहे साऱ्यांचे जीवन. म्हणून काहींना व्हॉट्सअप शिवाय मिळत नाही काही ज्ञान, काहींना व्हॉट्सअप शिवाय मिळत नाही काही ज्ञान. शेवटचं कडवं आहे, या माणसाने व्हॉट्सअपचा वापर पाहिजे तेव्हा जरूर करावा, या माणसाने व्हॉट्सअपचा वापर पाहिजे तेव्हा जरूर करावा, पण व्हॉट्स इम्पॉर्टन्स यासाठीच करावा, व्हॉट्स इम्पॉर्टन्स यासाठीच करावा. धन्यवाद. खूप छान सर. यानंतर मी नरेंद्र सरांकडे येणार आहे. बघा, कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये माणसाला पर्यावरणाचं महत्व जास्त समजलेलं आहे. तर पर्यावरणावर आधारित आपली कविता आता आपण सादर करू. धन्यवाद मॅडम. माझ्या कवितेचं शीर्षक आहे
एक झाड लावू. आवाज येतो ना? हो येतोय. एक हॅलो. झाड. चल रे गड्या माळराणी एक झाड लावू. चल रे गड्या माळराणी एक झाड लावू. हिरव्यागार सृष्टीचा वसा सार घेऊ. चल रे गड्या हा हा हा. एकमेव झाड देतो फळे फुले. एकमेव झाड देतो फळे फुले. पक्ष्यांची थवे फांदीवर झुले. चल रे गड्या आहा. जमिनीचा कस टिकून ठेवतो. जमिनीचा कस टिकून ठेवतो. उष्ण उन्हाळ्यात थंड छाया देतो. चल रे गड्या आहा. हर एक झाड ऑक्सिजन देतो. कार्बन डायऑक्साइड स्वतः शोषून घेतो. हर एक झाड ऑक्सिजन देतो. कार्बन डायऑक्साइड स्वतः शोषून घेतो. चल रे गड्या आहा. स्वार्थापोटी लोकांनी सारे रान कापले. झाडे झाले कमी प्रदूषण वाढले. स्वार्थापोटी लोकांनी सारे रान कापले. झाडे झाली कमी प्रदूषण वाढले. चल रे गड्या आहा. औषध वनस्पती आवळा निंबेल. जंगल जडीबुटी आरोग्याचे मेळ. औषध वनस्पती आवळा निंबेल. जंगल जडीबुटी आरोग्याचे मेळ. चल रे गड्या आहा. निस्वार्थ सजीव झाड सर्व फुकट देतो. आम्ही साक्षर स्वार्थी काय बोध घेतो. निस्वार्थी सजीव झाड सर्व फुकट देतो. आम्ही साक्षर स्वार्थी काय बोध घेतो. चल रे गड्या आहा. एक दिवस हवा विकत घ्यावे लागेल. विचारशील मानव तेव्हा भीक मागेल. एक दिवस हवा विकत घ्यावे लागेल. विचारशील मानव तेव्हा भीक मागेल. चल रे गड्या आहा. किती महती सांगू गुणकारी फायदे. झाड लावण्याचे असावे कायदे. किती महती सांगू गुणकारी फायदे. झाड लावण्याचे असावे कायदे. चल रे गड्या आहा. दुसऱ्याला दोष का म्हणून देऊ. आपलेच कर्तव्य समजून घेऊ. दुसऱ्याला दोष का म्हणून समजून घेऊ. चल रे गड्या आहा. शेवटचं. निश्चय सारे करू वृक्ष आपले मित्र. समतोल पर्यावरण जीवनाचे हे सूत्र. निश्चय सारे करू वृक्ष आपले मित्र. समतोल पर्यावरण जीवनाचे हे सूत्र. चल रे गड्या चल रे गड्या माळराणी एक झाड लावू. हिरव्यागार सृष्टीचा वसा सारे घेऊ. चल रे गड्या चल रे गड्या आहा. खूप छान सर. या कवितेमध्ये वास्तव मांडलेला आहे. निसर्गाचा निस्वार्थीपणा आणि माणसाचा स्वार्थीपणा दोन्ही खूप छान प्रकारे मांडले. धन्यवाद सर. यानंतर मी येते येवले सरांकडे. येवले सर, महाराष्ट्राची व्यथा म्हटलं की आपल्याला फक्त बळीराजाची व्यथा वाटते, परंतु आपल्या कवितेमध्ये आपण अनेक व्यथा मांडलेल्या आहेत. तर मी आता विनंती करते की आता तुम्ही थेट ती कविता आपली सादर करावी. फास्ट केलं. महाराष्ट्राची व्यथा. धैर्य पराक्रम लोप पावले काय सांगावी कथा. धैर्य पराक्रम लोप पावले काय सांगावी कथा. इथे सह्याद्री अश्रू ढाळितो महाराष्ट्राची व्यथा.
इथे सह्याद्री क्या अश्रू बात. ढाळितो क्या बात. महाराष्ट्राची व्यथा. शिवबा फुले शाहू भीमाचे विचार कोठे उरले, शिवबा फुले शाहू भीमाचे विचार कोठे उरले, जाती जातीचे रंगीत झेंडे माथी कुणी हो धरले, शूरवीरांच्या गोष्टी आता सांगत नाहीत माता, इथे सह्याद्री अश्रू ढाळितो महाराष्ट्राची व्यथा. वारी दिंडी आन कीर्तनाला झाली स्वार्थाची बाधा. रोहिणीताई, वारी दिंडी आणि कीर्तनाला झाली स्वार्थाची बाधा, नामा तुका सावता चोखा कुठे हरवले शोधा, बघा. सही, एकदम सही. हा, आवाज येतोय सर? अनम्यूट झालंय सर. अनम्यूट झालंय का आपलं? हो, ओके. हा, पुढे येतोय आवाज? येतोय सर, आवाज येतोय. ओके. वारी दिंडी आणि कीर्तनाला झाली स्वार्थाची बाधा, नामा तुका सावता चोखा कुठे हरवले शोधा, बघा डोहात इंद्रायणीच्या पुन्हा तरते का गाथा, इथे सह्याद्री अश्रू ढाळितो महाराष्ट्राची व्यथा. सही, एकदम सही. स्त्री आबरूचे खोबरे झाले किंमत उरली नाही, स्त्री आबरूचे खोबरे झाले किंमत उरली नाही, नरा धमांना कशी अजूनी धडकी भरली नाही, संत महंत हे ढोंगी निघाले, संत महंत ही ढोंगी निघाले, शोधा मुक्तीदाता, इथे सह्याद्री अश्रू ढाळितो महाराष्ट्राची व्यथा. एकदम सही. दुष्काळ पडतो पुन्हा पुन्हा बोरवेल गेले खोल, दुष्काळ पडतो पुन्हा पुन्हा बोरवेल गेले खोल, पाणी आटले डोळ्यामधले गायब झाली ओल, श्वेत क्रांती हरित क्रांतीच्या विरून गेल्या बाता, इथे सह्याद्री अश्रू ढाळितो महाराष्ट्राची व्यथा, इथे सह्याद्री अश्रू ढाळितो महाराष्ट्राची व्यथा. शेतकऱ्यांच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना फास, आपण म्हणतो बळीराजाचं राज्य आहे. शेतकऱ्यांच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना फास, टीव्ही चॅनल वरती दिसतो समृद्धीचा भास, भुरळ पडली भुलून गेली जाहिरातीला जनता, इथे सह्याद्री अश्रू ढाळितो महाराष्ट्राची व्यथा, इथे सह्याद्री अश्रू ढाळितो महाराष्ट्राची व्यथा. आणि शेवटची व्यथा, शेवट. वाट पाही महाराष्ट्र हा नेता पाहिजे द्रष्टा, वाट पाही महाराष्ट्र हा नेता पाहिजे द्रष्टा, जीव अडकला सत्तेमध्ये कुणी जपेना निष्ठा, हिमालयाचा आदेश येता झुके सह्याद्री माथा, इथे अश्रू ढाळितो महाराष्ट्राची व्यथा, इथे सह्याद्री अश्रू ढाळितो महाराष्ट्राची व्यथा. खूप छान सर, खूप मस्त, बहुत बढिया. धन्यवाद. महाराष्ट्राची व्यथा खूप छान प्रकारे मांडली सर. यानंतर मी येते स्वातीकडे. स्वाती, तुझी कविता आहे स्वतःसाठी जग तू, तर ही कोणासाठी उद्देशून म्हणली आहे हे आम्हाला या कवितेमधून ऐकायचंय, तर तू आता ती कविता सादर करावी. श्री ही सरांनी आता सांगितलं, सावित्री मातेच्या शिकवणीनुसार स्त्रीने खूप उद्धार केलाय, कल्याणकारी कार्य करते. पण त्या सर्वांमध्ये आता येवले सरांनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा स्त्रीची इकडे कदरही केली जात नाहीये. म्हणून स्त्रियांसाठी एक मैत्रीचा संदेश मी असाच व्यक्त केला होता एका अनुभवानंतर, की परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या मुलाची आई वडील घरात कोंडून होते आणि वडील मयत झाले तरी मुलगा मयतीला येऊ शकला नाही. कालांतराने असं झालं की ते आईला वृद्धाश्रमात ठेवलं आणि नंतर ती सुद्धा मयत झाली तरी सुद्धा मुलगा येऊ शकला नाही. अशा वेळेस स्त्रियांनी भावनिकपणे जगता जगता द्रष्टतेने कसं जगावं, असं एक छोटासा मैत्री संदेश हा आहे स्त्रियांसाठी. स्वतःसाठी जगतो. हृदयात आभाळभर प्रेम, हृदयात आभाळभर प्रेम आणि डोळ्यात दुःखाचा झरा, मनी खोलवर दरी आणि चेहरा नित हसरा, आणि चेहरा नित हसरा. पिलांनी घ्यावी गगन भरारी, पिलांनी घ्यावी गगन भरावी म्हणून स्वतःला जमिनीत गाडतेस तू, स्वतःला जमिनीत गाडतेस तू. खंडला तुझा श्वास जरी, खंडला जरी श्वास तरी तरी त्यांच्यासाठी स्वर्ग सुखाचेच पत्र धाडतेस तू, स्वर्ग सुखाचेच पत्र धाडतेस तू. सगळ्यांसाठी रोज जगतेसच, सगळ्यांसाठी रोज जगतेच, स्वतःसाठीही जग तू. झाल्या असतील अनंत यातना,
झाल्या असतील अनंत यातना, पण दिनरात सुख पेरतो, दिनरात सुख पेरतो. वांझोटा झालाय समाज आता, वांझोटा झालाय समाज आता, पोटची मुलंही उद्या बहिरी होतील, पोटची मुलंही उद्या बहिरी होतील. तू मात्र डगमगू नकोस, तू मात्र डगमगू नकोस. तुझ्या आधारानेच पुन्हा जन्म सोहळे होतील, पुन्हा जन्म सोहळे होतील. फेकले गंगाजळ चेहऱ्यावर, गंगाजळ म्हणजे सर्वांना आता अर्थ माहितच आहे, ऍसिड. फेकले गंगाजळ चेहऱ्यावर, जाळले तुला जिवंत जरी, फेकले गंगाजळ चेहऱ्यावर, जाळले तुला जिवंत जरी. नको रुसूस या नियतीवर, नको रुसूस ग या नियतीवर. उगाळ चंदन आणि हो सुगंधी, उगाळ चंदन आणि हो सुगंधी. भंगलेल्या अवस्थेतही तुला नवनिर्मितीचे डोहाळे, भंगलेल्या अवस्थेतही तुला नवनिर्मितीचे डोहाळे. तुझ्या मायेनीच फुटतील, तुझ्या मायेनीच फुटतील पुन्हा. कोमेजल्या मनात अंकुर कोवळे, कोमजल्या मनात अंकुर कोवळे. हृदयात आभाळभर प्रेम आणि डोळ्यात दुःखाचा झरा. मनी खोलवर दरी आणि चेहरा नीट हसरा. सर्व जरी असले तरी स्वतःसाठी जग तू, स्वतःसाठी जग. खूप छान. स्वतःसाठी जगणं महत्वाचं आहे. खूप छान. धन्यवाद. या ठिकाणी दादाची परवानगी घेऊन तुमच्या सर्वांच्या एवढ्या छान छान कविता ऐकून मलाही एक सादर करावीशी वाटते. नक्कीच नक्कीच. पण माझी कविता थोडी वेगळी आहे. म्हणजे महर्षी वाल्मिकांनी जे महाकाव्य लिहिलं रामायण, तर त्याच्यावर आधारित आणि एक नाथांचं भावार्थ रामायण याच्यावर आधारित सध्या रामायण लिहिण्याचा मी प्रयत्न करते. त्यातला एक कथा आहे रामायण कथामधली, एक अहिल्या उद्धरण कथा. तर दादाची परवानगी घेऊन मी 2 मिनिटात फक्त माझी एक कविता इथे सादर करते. ही ओवीबद्ध आहे, त्याच्यामुळे मी ओवी स्वरूपात म्हणते. श्री अहिल्या उद्धरण कथा. मिथिलेसी जाता निर्जन उपवन देखता, राघव पुसती स्वामीनाथा विस्मय कारणे श्रीराम. मिथिलेला एका निर्जन उपवनामध्ये पाहिल्या, म्हणजे तिथं काही वस्ती नाही, प्राणी पशु कोणीच नाही. ते बघून श्रीरामांना आश्चर्य वाटतं आणि ते विचारतात, झडोनी गेली वृक्षलता, पशु पक्षी न येथे वसता, मनुष्य न कोणी राहता, आश्रमासी श्रीराम. आश्रम असे शापित, अहिल्या होई पाशानांकित, उद्धरण्या वाट पाहत अखंड काले श्रीराम. वृत्तांत सांगे महर्षी, येथे निवासिती गौतम ऋषी, सौंदर्याची खाणी जैसी अहिल्या कांता श्रीराम. देव दानवांसी पराजित, अग्नी समान प्रकाशित, तपोबलाने युक्त गौतम ऋषी श्रीराम. देवेंद्राच्या मनी आस, इंद्राच्या मनी आस होती अहिल्याविषयी. ऋषी पत्नीचा धरी हव्यास, संधीची धरी आस, कपट कारणे श्रीराम. गौतम ऋषी बाहेरी जाता, महेंद्राने डाव साधिता, भ्रष्ट केली अहिल्या माता, पतिरूप घेऊनी श्रीराम. गौतम ऋषी येती अवचित, इंद्रासी भयभीत देखत, मनोमनी सर्व आकळित, संतप्त होई श्रीराम. क्रोधाचा बांध फुटती, इंद्र सापडे त्यात अवचिती, भगे सर्वांगासी पडती, गौतम शापाने श्रीराम. ग्रहण लागले शीलासी, अहिल्या लज्जित होय मानसी, दोष देई दुर्भाग्यासी, व्यथित होऊनी श्रीराम. भार्येसी दिला शाप, तू होशील पाषाण रूप, सोडूनी जाती निज स्थळ उजाड होई श्रीराम. अहिल्या करी विनवनी, पश्चाताप होय मनी, तव कळवळा येई मुनी, उशाप देती श्रीराम. राम चरण रज लागता, शापातुनी होईल मुक्तता, तववरी नाम चिंतिता, भेट घडेल श्रीराम. नाम जपता मुखासी, जळती पातकांच्या राशी, पाषाण रूपी उद्धरशी, राम कृपेने श्रीराम. आख्यानाची होता सांगता, महर्षी आज्ञा देती रघुनाथा, मुक्त करी अहिल्या माता, पदस्पर्शाने श्रीराम. ऐकोनी गुरूंचे वचन, श्रीराम प्रवेशिले उपवन, फिरोनी पाहता एक क्षण, शिळा स्पर्श होई श्रीराम. बंध मुक्त करी रघुनंदन,
अहिल्या वंदी रामचरण, तृप्त झाले मन दर्शनाने श्रीराम. श्रीरामाचे रूप देखता विश्राम पावी सर्वथा, वारंवार टेकवी माथा चरणांवरी श्रीराम. म्यूट झालं. हॅलो. ओके 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 ओके. नेत्र पल्लव येती दाटून, स्वर होय कंपायमान, सद्गदित अंतःकरण आभार मानी श्रीराम. पद कमलांचा म्यूट केलं परत. हा दापत अनम्यूट करा स्वतःला. ओके. पद कमलांचा स्पर्श होता, जन्माची झाली सार्थता, पावन केले पतिता प्रसन्न होऊनी श्रीराम. राम कृपा फळा आली, शिळा रूपी गाठ सुटली, पतीशी एक रूप झाली अहिल्या माता श्रीराम. पतीशी एक रूप झाली अहिल्या माता श्रीराम. अशा प्रकारे अहिल्या कथा या ओवीबद्ध रूपाने. सुंदर ताई, अगदी सोप्या शब्दात रचना अतिशय उत्कृष्ट. म्हणजे हे रामायण समजतंय ना. ज्येष्ठामध्ये श्रावण अवतरल्यासारखं वाटलं. भक्ती रसाचं वर्षाव झालं. पोथी सुरू झाल्याचं फील आला असेल चातुर्मास. त्यानंतर आपण या कवी कट्ट्याचा समारोप करण्यापूर्वी आपल्या इथे येवले सरांची गझल एक ऐकणार आहोत. त्याआधी मी सर्वांचे आभार मानते आणि मग आपण येवले सरांची गझल ऐकूया. तर आज आपण बघा, एटीएम समूहामुळे आपल्याला रोज पंचपक्वान्नाचा बेत मिळतो. इथे पंचपक्वान्नाचा बेत सध्या रोज ताटात आहे, कारण पडद्यामागे त्यासाठी असंख्य हात राबत आहे. तर असे आपण रोज या शिक्षण संवादाचा आणि आज तर या संमेलनाचा आपण अनुभव घेतला, ते केवळ एटीएम या माध्यम समूहामुळे. आणि म्हणून सर्वात प्रथम मी विक्रमदादा, नारायणदादा आणि सर्व राबणारे जे हात आहेत त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आज मला ही संधी आपण दिली त्याबद्दल आपण सर्वांचे आभार. आणि विशेष करून आज या कवी कट्ट्यावर आपण सर्व कवी, प्रतिभावंत कवी, आज आपल्या अतिशय सुंदर कवितांचा मिलाफ आम्हाला इथे अनुभवायला मिळाला, त्याबद्दल आपणा सर्वांचेही आभार. आणि समोर जे रसिक श्रोते आहेत जे कमेंट्स देत असतील त्यांचेही आभार, की त्यांनी इतका वेळ आपल्या हे छान प्रकारे आपल्या काव्य संमेलनाचा अनुभव घेतला. आज अप्रत्यक्षरित्या का होईना पुन्हा ते संमेलनाची आपल्याला आठवण आली असेल. आणि यानंतर सर्वांचे आभार मानून मी आता सर्वात शेवटी येवले सरांना विनंती करेन की या आपल्या या कवी कट्ट्याचा समारोप आपल्या या गझल गायनाने व्हावी. धन्यवाद ताई. विक्रमदादांनी सांगितलं की मुकामारचं काहीतरी होऊ देते थोडस. मुळात मुकामार सर आवाज हॅलो, आवाज येतोय? हो येतोय. मुळात मुकामार सामाजिक आशयाच्या वात्रटिका होत्या आणि नसत्या उचापत्ती एक थोडस विनोदी अंगाने मी घेतलेलं होतं. माझ्या 2 कविता सामाजिक आशयाच्या झालेल्या आहेत, त्यामुळं मी वात्रटिकाच घेतो, परंतु थोड्याशा वेगळ्या, जाता जाता सर्वांना थोडासा आनंदही वाटेल अशा. मी कविता लिहिताना 4 वेळा लिहायचो सुरुवातीला, आणि त्या लिहित असताना अशा काही 4 वेळा लिहिल्या. तू दिसली की खुलून जातं मन माझं, तू दिसली की खुलून जातं मन माझं, तू हसली की वाटतं उमलत आहे फुल ताजं. हे लिहिता लिहिताच आणखी लिहिलं, मेहंदी काढताना थरथरे तुझा हात, मेहंदी काढताना थरथरे तुझा हात, मेहंदीचा रंग माझ्या उतरे हृदयात. एवढ्यावर थांबलो नाही, वात्रटिका लिहितो. आणि मग हे लिहित असताना लिहिलं, तिचं लग्न झाल्यापासून प्रेमाची आमच्या राग झाली, तिचं लग्न झाल्यापासून प्रेमाची आमच्या राख झाली, काल परवाच तिच्या कार्ट्यानं मामा म्हणून हाक दिली. असं काही बाई लिहायला लागल्यानंतर घरात आग लागली ना. आणि मग असं लिहित असताना तिने मात्र सांगून टाकलं, तुमचं हे कविता लिहिणं खूप झालं, आता ते बंद करा. तुमचं हे कविता लिहिणं खूप झालं, आता ते बंद करा. लेखणी जरा बाजूला ठेवून रद्दी विकण्याचा छंद करा. समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती म्हणाली, शब्दांची ती जुळवणी काय तुमच्या मनाला पटते, शब्दांची ती जुळवणी काय तुमच्या मनाला पटते, तुमची ती कविता मला मात्र सवत वाटते. मात्र अवघड झालं. आणि मग मी तिला थोडस अजून समजावून सांगितलं, तिला सांगितलं सर अनम्यूट.
अनम्यूट कसं काय होतोय? हॅलो, अनम्यूट का होतोय सारखा? फोन. हॅलो सर, कोणावर आणि मग मी केली त्याला ते समजावून unmute सांगितलं. तू आल्यापासून बायकोला समजावून सांगितलं, तू आल्यापासून काळजावर हाऊसफुलचा बोर्ड आहे. तू आल्यापासून काळजावर हाऊसफुलचा बोर्ड आहे. दुसऱ्या कुणाला एंट्री करणं सुद्धा हार्ड आहे. अगं वेडे, हा तर फक्त तुझ्यासाठीच राखीव वार्ड आहे. हा तर फक्त तुझ्यासाठी. छान समजवलं सर, छान समजवलं. वेगवेगळ्या प्रकारच्या वात्रटिका, सामाजिक अशाच्या असतील, विनोदी अंगाने असतील, प्रेमावर असतील, लिहित राहिलो. आता शेवटी गझल घेतो. गझलेपूर्वी एक मतला आणि 2 शेर. दुःख हल्ली काळजामध्ये सलत नाही. दुःख हल्ली काळजामध्ये सलत नाही, त्यामुळे तर चांगली कविता सुचत नाही. दुःख हल्ली काळजामध्ये सलत नाही, त्यामुळे तर चांगली कविता सुचत नाही. भेटते अन बोलते ही ती मला कायम. भेटते अन बोलते ही ती मला कायम. फक्त पहिल्यासारखी आता हसत नाही. नेहमी घेतात विश्रांती उन्हे. नेहमी घेतात विश्रांती उन्हे येथे. त्यांना सावल्यांचे कळत नाही, त्यामुळे तर चांगली कविता सुचत नाही. आणि गझल घेतो. काढली खपली पुन्हा सुरुवात जखमेची. काढली खपली पुन्हा सुरुवात जखमेची. ठेवली भळभळ कुठे लक्षात जखमेची. काढली खपली पुन्हा सुरुवात जखमेची. ठेवली बळबळ कुठे लक्षात जखमेची. आणि शेर बघा. झाकले होते जरीही घाव खपलीने. झाकले होते जरीही घाव खपलीने. चालली उलघाल होती आत जखमेची. ठेवली भळबळ कुठे लक्षात जखमेची. राहिले नाहीत व्रण आता पुराव्याला. राहिले नाहीत व्रण आता पुराव्याला. आठवण येते तरी दुःखात जखमेची. ठेवली भळबळ कुठे लक्षात जखमेची. आणि शेर आहे. घातली होतीस फुंकर फक्त प्रेमाने. घातली होतीस फुंकर फक्त प्रेमाने. पाहिल आवाज घातली होतीस फुंकर फक्त प्रेमाने. घातली होतीस फुंकर फक्त प्रेमाने. पाहिली नव्हतीस तेव्हा जात जखमेची. ठेवली लक्षात कुठे बळबळ जखमेची. आणि शेवटचा शेर आहे. सुपर. खेळताना फक्त खरचटले तुला होते. खेळताना फक्त खरचटले तुला होते. केवडी चर्चा तरी वर्गात जखमेची. जखमेची. काढली खपली पुन्हा सुरुवात जखमेची. ठेवली भळभळ कुठे लक्षात जखमेची. ठेवली भळभळ कुठे लक्षात जखमेची. धन्यवाद. खूप छान सर. आज बढिया 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 बढिया, खूप बहुत बढिया. यानंतर पुढील सूत्र मी विक्रम दादा यांच्याकडे देते. विक्रम दादा. हा, आलोय. हॅलो, आवाज येतोय माझा? खूप छान एन्जॉय केलं मी पण, आणि सगळ्या एटीएम्स पण एन्जॉय केलं असेल. या ठिकाणी पुन्हा एकदा मी ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र आणि निशंक या परिवाराच्या वतीनं आपला सर्व निमंत्रित कवींचं या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो की आपण वेळात वेळ काढून याच्या शिक्षण संवादासाठी वेळ दिलात. आपल्या सुंदर अशा रचना सर्व आपल्या एटीएम समोर व्यक्त केल्यात. कविता कशी असते की जो लिहितो आणि म्हणायला लागल्यावर त्याला पुढे कळत नाही, तो ऐकतोय का नाही ऐकतोय, पण त्याची कविता संपल्याशिवाय तो काय थांबत नसतो. हे कवितेचं आतापर्यंत गुपित आहे की प्रत्येक जण हा आपली कविता एकदा सुरू केली की तो बंद करत नाही म्हणायचा. तरीही आपण या ठिकाणी अगदी वेळेचं काटेकोरपणे वेळेचं बंधन पाळत अगदी सुंदररित्या आजच्या निवेदकांना सहकार्य करत अगदी छान अशा कविता या ठिकाणी आपण सर्वांनी सादर केल्या. त्याबद्दल पुन्हा एकदा आपणा सर्वांचे या ठिकाणी मी धन्यवाद देऊ इच्छितो. आणि उद्याच्या निवेदनाविषयी सांगतो. उद्या आपल्याशी काय बोलायचंय का तुला स्वाती?
सर्वप्रथम म्हणजे तुझे निशंक आणि एटीएम परिवाराचे आमच्या सर्व कविवर्याच्या वतीने खूप खूप आभार आणि छान संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. ते काहीतरी म्हणतात आभाराचे भार कशाला, ते मला येत नाही, पण तुम्ही समजून घ्या. तुम्ही पुढचं समजून घेताल. उद्या आपल्यासाठी संवाद साधण्यासाठी येत आहेत थेट कॅनडा येथून भारतीय वंशाच्या भारतीयच म्हणता येईल आपल्या महाराष्ट्रातील आणि माझ्या अहमदनगर जिल्ह्यातील शुभांगीताई विखे या आपल्याशी थेट कॅनडा मधून मराठी मधून संवाद साधण्यासाठी येत आहेत. त्यांचं शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं आणि जिल्हा परिषद शाळेत शिक्षण झालं ग्रामीण भागातून. आज त्या कॅनडा येथे एक मोठ्या पदावरती इंजिनियर या इथून होऊन गेलं मोठ्या पदावरती काम करतायत आणि त्या ठिकाणी उद्याचा आपला विषय असणार आहे कॅनडातील शिक्षण पद्धती. त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे अनुभव आपल्याला त्यांच्या ऐकायला मिळतील, त्याचबरोबर त्यांचा जीवन प्रवासही ऐकायला मिळेल आणि असा हा प्रेरणादायी जीवन प्रवास आपण प्रत्येक जण नक्कीच ऐकणार आहोत. कारण आपल्याला नवीन ऊर्जा, नवीन एनर्जी आणि नवीन काही करण्याची उमेद मिळण्यासाठी अशा मान्यवरांचं या ठिकाणी त्यांचं मत, त्यांचे अनुभव आपण ऐकले पाहिजेत. मग उद्या आपण भेटणार आहोत कॅनडा येथून शुभांगीताई विखे यांच्यासोबत सायंकाळी 5 वाजता. या ठिकाणी मी आजचा कार्यक्रम संपला.